राम राम मंडळी. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती. त्या निमित्तानं महाराजांना त्रिवार मुजरा आणि तुमच्या सगळ्याला बक्कळ शुभेच्छा. मंडळी, आजचा हा व्हिडिओ बी छत्रपती संभाजी महाराजांवरच आहे. तुम्ही महाराजांच्या बाबतीत असं ऐकलं असेल की महाराजाला लय लवकर राग येतोय, महाराज लय तापट आहेत, महाराजाच्या भीतीनं शत्रूची त्रेधा तिरपट उडती, महाराजाच्या नावानं शत्रूची लटरकण फाटती. ह्याच बाबतीतले आज मी तुम्हाला दोन किस्से म्हणजे दोन गोष्टी सांगणार आहे. पहिला किस्सा हे गोव्याच्या व्हाईसरायचा आहे. त्यानं संभाजी महाराजांच्या भीतीनं मेलेल्या प्रेताच्या हातात आपला राजदंड दिला होता. आणि दुसरी गोष्ट ही संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या पोरीला लिहिलेल्या पत्राची सांगणार आहे. त्या पत्रात नेमकं काय होतं हे वाचून दाखविणार आहे. तर मंडळी, पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या मराठा साम्राज्याच्या पश्चिमेला पोर्तुगीजांचं गोव्याला राज्य होतं. हे पोर्तुगीज म्हणजे लय चाबरे माणसं. हे संभाजी महाराजाला लय भिवून राहायचे, पण गपचूप मोगलायला मदत बी करायचे. ह्या गोष्टीचा संभाजी महाराजाला लय राग होता. संभाजी महाराज ह्याचा करेक्ट कार्यक्रम करायच्या विचारातच होते. झालं बी काय माहिती का, एकदा म्हणजे 7 नोव्हेंबर 1683ला पोर्तुगीजांनं मराठ्याच्या ताब्यात असलेल्या फोंडा किल्ल्यावर आक्रमण केलं. झालं, संभाजी महाराजाला चालून संधीच आली. संभाजी महाराजांना लगेच राजापुरून 3000 सैनिकांसह गोव्यावर आक्रमण करायचं ठरवलं आणि ते गोव्याच्या दिशेने निघाले. पण तिकडे येत असताना संभाजी महाराजांनी काय केलं की गोव्यामध्ये आल्याच्या नंतर जुळे बेटावर आक्रमण केलं, त्याच्यावर कब्जा केला. ही बातमी ज्यावेळेस गोव्याचा व्हाईसराय फ्रान्सिस्को दी तवेरा ह्याला लक्षात आलं, त्यावेळेस त्यानं 400 सैनिकांसह जुळे बेटावर आक्रमण केलं. मराठी ह्याला कायच ऐकत. मराठ्यानं कडवा प्रतिकार केला आणि मराठ्याचा प्रतिकार बघून व्हाईसराय खुसाता पळायला लागला ना. आणि जेव्हा व्हाईसराय पळायला लागला तेव्हा बाकीच्या सैनिकांनी पटापट नदीमध्ये उड्या मारल्या. फ्रान्सिस्को दी तवेराला न्यायला नदीमध्ये एक बोट आलती. ही बोट महाराजांनी बघितली की महाराजांनी लगेच त्या फ्रान्सिस्कोचा पाठलाग केला. जेव्हा महाराज आपल्या पाठीवर येत आहेत हे फ्रान्सिस्कोनं बघितलं, त्यावेळेस ते लय जोरात पळायला लागला आणि बोटीत बसून नदी पार करायला लागला. महाराजाला इतका राग आला की महाराजांनी डायरेक्ट नदीमध्ये घोडा घातला होता. पण बाकीच्या सैनिकांनं त्यावेळेस महाराजाला अडवलं आणि सांगितलं की महाराज आता ही वेळ नदीत घुसायची नाही. पण महाराजाचा राग बघून त्या फ्रान्सिस्कोची इतकी फाटली होती आणि त्याची तर माज गुरमी सगळं जिरून गेलतो. पण झालं काय माहिती का, ती गोव्यात जायच्या आधी गोव्यामध्ये सगळ्यांना अशी अफवा पसरवली की फ्रान्सिस्को दी तवेरा म्हणजे पोर्तुगीजाच्या व्हाईसरायला संभाजी महाराजांनी मारूनच टाकलं. ही बातमी ज्यावेळेस फ्रान्सिस्कोला कळली त्यावेळेस त्याचं आणखी पातळ झाली. ज्यावेळेस फ्रान्सिस्को गोव्यामध्ये आला, त्याला आता वाटलं की आपल्याला देवाशिवाय दुसरं कोणी वाचू शकत नाही. फ्रान्सिस्को सरळ ओल्ड गोव्यामध्ये असलेल्या बॉम्ब जीजस चर्चमध्ये गेला. त्या चर्चमध्ये काय माहिती का, त्या चर्चच्या तळघरात ख्रिश्चन संत फ्रान्सिस झेवियरचं थडगं म्हणजे प्रेत ठेवलेलं आहे. फ्रान्सिस्कोनं ते सेंट झेवियरचं प्रेत बाहेर काढायला लावलं. ती शेवपेटी खोलली आणि त्या शेवपेटीमध्ये असलेल्या प्रेताच्या हातात म्हणजे त्या मेलेल्या मुर्द्याच्या हातात आपला पोर्तुगाल राजाचा राजदंड ठेवला. त्याच्या पायापाशी बाकी राजाचे सगळे राजचिन्ह ठेवले आणि एक कागद लिहून ठेवला. त्या कागदावर काय लिहिलं होतं माहिती का, की संत झेवियर पोर्तुगालच्या राजाच्या वतीनं आम्ही हे पोर्तुगीज राज्य तुम्हाला अर्पण करतो आणि काहीतरी चमत्कार करून आम्हाला या संभाजीच्या संकटातून वाचवा. आता मेलेल्या मुर्द्याला प्रार्थना करणं आणि त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा ठेवणं ही अंधश्रद्धा आहे का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. पण लगेच त्या टायमाला औरंगजेबानं स्वराज्यावर 1,00,000 सैनिकांसह आक्रमण केलं. ही हिराकडून संभाजी महाराजाला बातमी कळाली. त्यामुळं संभाजी महाराज हे पुन्हा रायगडला वापस आले. अशा पद्धतीनं मंडळी, संभाजी महाराजाच्या रागाला, त्याच्या तापट स्वभावाला आणि त्याच्या ताकदीला दुश्मन इतका भ्यायचा की त्याच्यापासून वाचो हे मेलेल्या मुर्द्याला प्रार्थना करायचा. दुसरी गोष्ट ही संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या झिनत या पोरीला लिहिलेल्या पत्राची आहे. ज्यावेळेस औरंगजेबाचं 4थं पोरग अकबरनं आपल्या बापाच्या विरोधात बंड केलं, त्या टायमाला संभाजी महाराजांनी त्याला आसरा दिला होता. त्याच टायमाला संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या माघारी त्याची पोरगी झिनतला एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र नजर चुकीनं औरंगजेबाच्या हाती सापडलं. आणि तेच पत्र औरंगजेबानं पूर्ण भरलेल्या दरबारात वाचून दाखवायला सांगितलं होतं. त्या पत्रात संभाजीराजे झिनतला काय लिहितात माहिती का, बादशाह सलामत, सिर्फ मुसलमानों के बादशाह नहीं है, हिंदुस्तान की जनता अलग अलग धर्मों की है, उन सब के ही वो बादशाह है. वो जो सोचकर दक्कन आए थे वो मकसद पूरा हो गया है. इसी से संतुष्ट होकर उन्हें दिल्ली लौट जाना चाहिए. एक बार हम और हमारे पिता उनके कब्जे से छूट कर दिखा चुके हैं, लेकिन अगर वो यूं ही जिद पर अड़े रहे
तो हमारे कब्जे से छूटकर दिल्ली नहीं जा पाएंगे। अगर उनकी यही इच्छा है तो उन्हें दक्कन में ही अपनी कब्र के लिए जगह ढूंढ लेनी चाहिए। मंडळी, हे शब्द आहेत छत्रपती संभाजी महाराजांचे। त्या काळातील मराठा साम्राज्याची ताकद, संभाजी महाराजांची मगरुरी, गुरूर आणि संभाजी महाराजांची ताकद या शब्दांमधून आपल्याला दिसते। अफगाणिस्तानातल्या गझनीपासून ते बांगलादेशमधल्या चित्तगोंगपर्यंत आणि काश्मीरपासून ते कर्नाटकपर्यंत पसरलेल्या साम्राज्याच्या बादशहाला मराठा साम्राज्याचा मालक म्हणजे छत्रपती संभाजीराजे अशा शब्दात खडसावतात। ही फार मोठी गोष्ट आहे मंडळी। हे पत्र हिंदीतील प्रसिद्ध वार्तांकन करणाऱ्या द ललन टाप यांच्या वेबसाईटवर संभाजी महाराजांवर लिहिलेल्या लेखामध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं। मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मुद्दाम कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर ह्या इतिहासातील ह्या गोष्टी आवडल्या असतील तर लगेच तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि त्यांना देखील हा मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास कळू द्या। आणि विशेष गोष्ट, तुम्ही जर कधी गोव्याला गेलात तर ओल्ड गोव्यामध्ये आजही अस्तित्वात असलेल्या बॉम्ब जीसस ह्या चर्चला मुद्दाम भेट द्या। तिथं गेल्याच्या नंतर ह्या मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचं तुम्हाला नक्कीच स्मरण होईल। त्या चर्चमध्ये आजही सेंट फ्रान्सिस झेवियरचं थडगं तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद। जय महाराष्ट्र।